नमस्कार विद्यार्थी मित्र, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण लॉजिकमधील इम्पॉर्टंट रिझल्ट्स विथ प्रूफ बघणार आहोत. फर्स्ट इज आयडी इम्पॉर्टंट लॉज. त्यामध्ये P and P is equivalent to P. P or P is equivalent to P. याचा अर्थ काय बघा, जर P या स्टेटमेंटचं P बरोबर जर कंजंक्शन घेतलं, म्हणजेच दिलेल्या स्टेटमेंटचं त्याच स्टेटमेंट बरोबर कंजंक्शन घेतलं तर कोणतं स्टेटमेंट मिळतं आपल्याला? P स्टेटमेंट मिळतं. आणि त्याच स्टेटमेंटचं जर त्याच स्टेटमेंट बरोबर डिसजंक्शन घेतलं तरीसुद्धा आपल्याला तेच स्टेटमेंट मिळतं. P and P is equivalent to P. P or P is equivalent to P. We can prove this result by using truth table. We have only one statement here. आपल्याकडे एकच स्टेटमेंट आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्या पॉसिबल ज्या व्हॅल्यूज आहेत ते काय असतील? ट्रू फॉल्स असतील. आता आपल्याला P and P घ्यायचं जर असेल तर P आपण काय करूया, दोन वेळा लिहूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हेच स्टेटमेंट मी दोन वेळा लिहिलेलं आहे. आता त्याचं आपल्याला काय येता येईल? P and P कंजंक्शन घेता येईल. व्हॉट इज द रूल फॉर कंजंक्शन? बोथ आर ट्रू देन ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग ह्या जर एंट्रीज तुम्ही बघितल्या तर ह्या नथिंग बट काय आहेत? इक्विव्हॅलेंट टू व्हॉट? P. कारण याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आणि याच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सेमच आहेत. याचा अर्थ काय होतो? P and P इज नथिंग बट P. आता P और P पण घेऊन टाकूया इथंच आपण. व्हॉट इज द रूल फॉर डिसजंक्शन? बोथ आर फॉल्स देन फॉल्स, अदरवाईज ट्रू. नाव दिस रिझल्ट इज ट्रू. Now number second, commutative law. P or Q is equivalent to Q or P. P and Q is equivalent to Q and P. आता आपल्याकडे इथं दोन स्टेटमेंट आहे, P and Q. What are the possible truth values? True, false, true, false. True, true, false, false. Disjunction of P or Q. P आणि Q चं आपल्याला डिसजंक्शन घ्यायचं. Both are false, then false, otherwise true. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? राईट हँड साईडमध्ये Q और P घ्यायचं आहे. म्हणजे परत पुन्हा तोच रूल. व्हॉट इज डिसजंक्शन? बोथ आर फॉल्स देन फॉल्स, अदरवाईज ट्रू. सो देअरफॉर you can see that entries in the column this one and this one are same, so P or Q is nothing but Q or P. म्हणजे आपण P or Q घेतलं का आणि Q or P घेतलं का, दोन्हीचा अर्थ एकच होतो. शेवटी दोघांच्या मध्ये काय आहे? डिसजंक्शनच आहे. नाव P and Q, what is the rule for conjunction? Both are true then true, otherwise false. कंजंक्शन हे ट्रू कधी घेतलं जातं? ज्यावेळी दोन्हीही ट्रू असतील त्यावेळेस. आता आपण इथं P आणि Q मध्ये कंजंक्शन घेतलेलं आहे. Q आणि P मध्ये कंजंक्शन घेतलं का आणि P आणि Q मध्ये घेतलं का? दोन्हीचा अर्थ एकच होतं ॲक्च्युली. बघा इथं बोथ आर ट्रू देन ट्रू, अदरवाईज फॉल्स. अँड दीज लॉज आर कॉल्ड कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे
पी आणि क्यूचं कंजक्शन घेतलं काय आणि क्यू आणि पीचं कंजक्शन घेतलं काय, काही फरक पडत नाही. तुम्ही कसंही घेतलं तरी तो रिझल्ट बदलत नाही. थर्ड वन इज associative law. P and Q and R is equivalent to P and Q and R is equivalent to P and Q and R. And second one is P or Q or R is equivalent to P or Q or R is equivalent to P or Q or R. दोन्ही रूलमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर P, Q आणि R मध्ये कंजंक्शनच आहे. आता हे कंजंक्शन तुम्ही या दोघांमध्ये पहिल्यांदा घेऊन त्यानंतर P बरोबर कंजंक्शन घेतलं काय, किंवा या दोघांचं कंजंक्शन घेऊन R बरोबर कंजंक्शन घेतलं काय, किंवा तिघांचं एकत्रित कंजंक्शन घेतलं का, सगळ्याचा अर्थ एकच. जो रूल कंजंक्शनसाठी आहे तोच रूल डिसजंक्शनसाठी आहे. तर हे दोन्ही रिझल्ट्स आपण ट्रूथ टेबलने प्रूव्ह करायचे आहे. Now we have three statements here, P, Q and R. So P, Q and R. आता आपल्याला ह्या तिघांच्या ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज पहिल्यांदा लिहायचे. त्यासाठी नियम कसा आहे बघा. सुरुवातीला आपण आता 3 आहेत म्हटल्यानंतर 3 स्टेटमेंट आहेत. नंबर ऑफ रोज किती होणार, 2⁻3. किती रोज होणार, 8 रोज होणार. ओके, आता हे सुरुवात आर पासून करूया आपण. ट्रू false, true false, true false, true false, true true false false, true true false false. एकदा ट्रू एकदा फॉल्स लिहायचं आहे, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, आणि या ठिकाणी 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स लिहायचं आहे. त्यासाठी तुम्ही असं लक्षात ठेवा, 2⁻0 म्हणजे 1, म्हणजे एकदा ट्रू एकदा फॉल्स लिहायचं आहे. 2⁻1 म्हणजे 2, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स लिहायचं आहे. 2⁻2 म्हणजे 4, 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स लिहायचं आहे. व्हॉट इज दिस साईड, पहिल्यांदा आपण आता इथं क्यू आणि आरचं काय घ्यायचं आहे, कंजंक्शन घ्यायचं आहे. क्यू अँड आर, क्यू अँड आर म्हणजे आपण ह्या दोघांचं कंजंक्शन. बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. कुठं आहे बघा, परत इथे एक आहे. ठीक आहे, म्हणजे बाकी सगळं काय ना फॉल्स आहे. आता पीचं ह्या दोघांच्या बरोबर कंजंक्शन घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला काय काय बघायचं आता बघा, पी स्टेटमेंट आणि हा कॉलम बघायचा आहे. सो पी अँड क्यू अँड आर बोथ आर ट्रू देन ट्रू otherwise false. इथं फक्त मला वाटतंय पहिलीच कंडिशन आहे, त्यानंतर कुठंच नाही आहे, त्यामुळे सगळं फॉल्स आहे. आता आपल्याला इथं राईट हँड साईडमध्ये बघा पी अँड क्यू घ्यायचं पहिल्यांदा, त्यानंतर आपण आर बरोबर कंजंक्शन घेणार आहोत. ठीक आहे, पी अँड क्यू म्हणजे बोथ आर ट्रू देन ट्रू. इथं 2 ठिकाणी आहेत, तिथून पुढे कुठंच नाही आहे, त्यामुळे सगळं फॉल्स येणार. आता या दोघांचं आर बरोबर कंजंक्शन घ्यायचं. सो पी अँड क्यू अँड आर घ्यायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला काय काय बघावं लागेल, हा कॉलम एक बघावा लागेल आणि आर कॉलम एक बघावं लागेल. आता ह्याच्यामध्ये रूल काय, बोथ आर ट्रू देन ट्रू. पण दुसरीकडे कुठं परत 2 वेळा ट्रू आलं बघा, कुठंच नाही, त्यामुळे सगळं काय ना फॉल्स आहे. आता फायनली आपण हे सुद्धा घेऊ शकतो, पी अँड क्यू अँड आर. आता तिघांमध्ये एकदम रूल चेक करायचा कोणता, इफ
3 आर ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. मला वाटतं इथं पहिल्यांदाच आहे बघा, बाकी कुठंही तिन्ही पण ट्रू ॲट अ टाईम नाही आहे, म्हणजे ही तेवढं ट्रू येणार, बाकी सगळं काय ना फॉल्स येणार. नंबर देऊया आपण कॉलमला. Now you can see entries in the columns 5, 7, 8 are identical, so this result is proved. सेकंड जो रिझल्ट आहे तो तुम्ही प्रूव्ह करून बघू शकता. काय शंका असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये लिहा मला. ठीक आहे, मी नेक्स्ट घेतोय आता, तो म्हणजे नंबर 4, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर या ठिकाणी काय होतं, सगळीकडेच कंजंक्शनच होतं, इथं सगळीकडे डिस्जंक्शनच होतं. तर या लॉमध्ये नीट बघा, P and Q or R is equivalent to P and Q or P and R. Second one is P or Q and R is nothing but P or Q and P or R. दोन्ही रिझल्ट्स आपण ट्रूथ टेबलनं प्रूव्ह करू शकतो. त्यातील मी पहिला देतो, तुम्ही दुसरा प्रूव्ह करून बघा. याच्यामध्ये नीट बघा काय दिलेलं आहे, सुरुवातीला हे समजलं पाहिजे. P and Q or R बघा, ह्या दोघांमध्ये डिस्जंक्शन आहे आणि इथं बाहेर कंजंक्शन आहे. मग हा रूल कसा वापरलेला बघा, P and Q पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि हे जे सिम्बॉल आहे ते इथं येणार आणि लास्टला काय येणार, P and R. सेकंडमध्ये बघा, इथं ऑर आहे, इथं अँड आहे, म्हणजे इथं ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन, बाहेर डिस्जंक्शन आहे. तर सुरुवातीला कसा रूल यूज करायचा आपल्याला, P or Q हे इथं येणार आणि फायनली परत P or R. त्यातला पहिला रिझल्ट जो आहे तो आपण प्रूव्ह करूया, सेकंड तुम्ही प्रूव्ह करू शकता. नाउ यू कॅन सी 3 स्टेटमेंट्स हिअर, P, Q and R. म्हणून आपण इथं काय केलेलं आहे, 3 स्टेटमेंट घेतलेले आहेत. 8 ट्रूथ्स पॉसिबल आहेत, म्हणजे तिघांच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज आपण लिहिले तिथं. लेफ्ट हँड साईडमध्ये काय बघा, Q or R पहिल्यांदा घेतलं आणि याचं P बरोबर कंजंक्शन घ्यायचं आहे, त्यामुळे त्याच्यासाठी एक कॉलम बनवला आपण. आता आपल्याकडे हे तयार आहे, म्हणजे याचा आणि याचा आपण मिळून कंजंक्शन इथं घेऊ शकतो. तसेच राईट हँड साईडमध्ये P and Q पहिल्यांदा घ्यायला पाहिजे, P and R घेतलं पाहिजे आणि मग ह्या दोघांचं डिस्जंक्शन. हा टेबल ऑलरेडी मी आता तयार केलेला आहे. आता याच्या ट्रूथ व्हॅल्यूज बघूया आणि हे प्रूव्ह होतं का नाही चेक करूया. Q or R, आता काय आहे Q or R म्हणजे बोथ आर फॉल्स, डिस्जंक्शन आहे. बोथ आर फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. या केसमध्ये फॉल्स येणार, या केसमध्ये फॉल्स येणार, बाकी सगळीकडे काय ना ट्रू येणार. आता Pचं आणि Q आणि Rचं आपल्याला काय घ्यायचं आहे, कंजंक्शन घ्यायचं, म्हणजे कॉलम नंबर 1 बघावं लागेल आणि 4 बघावं लागेल. आता काय रूल आहे कंजंक्शनचा, बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स, बाकी कुठंच नाही आहे, म्हणजे सगळं काय ना फॉल्स. P and Q म्हणजे P आणि Q मध्ये आपल्याला कंजंक्शन घ्यायचं, बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. केस चेक करायचे पहिल्यांदा, त्यानंतर बाकीचं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. P and R फर्स्ट आणि लास्ट मध्ये, बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. टच नाही आहे. आता या दोघांचं म्हणजे 6 आणि 7 नंबर बघा, या दोघांचं आपल्याला डिस्जंक्शन घ्यायचं. बोथ आर फॉल्स देन फॉल्स, मला वाटतं इथून सगळे खालचे फॉल्स आहेत, वरचे काय ना ट्रूच आहे. Disjunction is true if one of the is true. In all the cases it is false. Now you can see entries in the columns 5 and 8 are identical. 3 times true,
5 times false, 3 times true, 5 times false. So first result is proved. Correct. You can prove the second result by using the same method. Now next laws are De Morgan's laws. De Morgan's laws आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेले आहेत, फक्त रिपीट करूया इथं. negation of P and Q is equivalent to negation of P or negation of Q. इथं काय झालेलं आहे बघा, negation of conjunction is the disjunction of their negations and negation of disjunction is the conjunction of their negations. परीक्षेला तुम्हाला हे रिझल्ट्स विचारू शकतात. एक तर असं म्हणतील व्हेरीफाय डी मॉर्गन्स लॉज युजिंग ट्रूथ टेबल्स असं म्हणतील, किंवा हे स्टेटमेंट देतील तुम्हाला. दोन्हीपैकी एक परीक्षेला विचारू शकतात. त्यामुळे हे स्टेटमेंट डी मॉर्गन्स लॉजचे आपल्याला पाठच असणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट इज आयडेंटिटी लॉ. P and true is equivalent to P. P and false is equivalent to false. P or F is equivalent to P. P or true is equivalent to true. आता हे लक्षात ठेवायला पण सोपं आहे. त्यासाठी काय करायचं बघा, कंजंक्शन जर असेल आणि ट्रू जर एकत्र असेल, हा पार्ट जर एकत्र असेल तर पी हे स्टेटमेंट आहे तसं पुढे येतं. म्हणजे जर सेम कन्सेप्ट असेल, कंजंक्शन आणि ट्रूचं रिलेशन आहे, डिसजंक्शन आणि फॉल्सचं रिलेशन आहे, तर इथं तुम्ही चेक करू शकता. अँड ट्रू आलं त्यामुळं पी स्टेटमेंट आहे तसं पुढे येणार. इथं चेक करा. ऑर डिसजंक्शनचं फॉल्स बरोबर रिलेशन आहे त्यामुळं पी आहे तसं पुढे येईल. आता दोघांचं अपोजिट असेल म्हणजे बघा, आता इथं कंजंक्शन आहे आणि इथं फॉल्स आहे, तर फॉल्स येते ना समोर, म्हणजे हे अपोजिट आहे. कंजंक्शन आणि फॉल्स अपोजिट आहे. इथं डिसजंक्शन आणि ट्रू हे अपोजिट आहेत, त्यावेळी काय ना ट्रू येईल. सो दीज आर द आयडेंटिटी लॉज. आपण हे ट्रूथ टेबलनं प्रूव्ह करू शकतो. थोडक्यात बघूया आपण. पी हे एकच स्टेटमेंट आहे आपल्याकडं. त्याच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज काय असतील? ट्रू, फॉल्स. आता पीचं ट्रू बरोबर कंजंक्शन घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला इथं दोन्हीही केसेस काय असतील? ट्रूच असतील. आता आपल्याला पी आणि ट्रूचं काय घ्यायचं आहे? कंजंक्शन घ्यायचं आहे. व्हॉट इज द रूल फॉर कंजंक्शन? बोथ आर ट्रू देन ट्रू, अदरवाईज फॉल्स. आता तुम्ही चेक करू शकता इथं की या कॉलममधील एंट्रीज आणि या कॉलममधील एंट्रीज सेमच आहेत. याचा अर्थ काय होतो? पी अँड ट्रू इज नथिंग बट पी. आता समजा हेच आपण जर असं घेतलं, आता पी ऑर एफ घेतलं सपोज, तर काय ना बघा, म्हणजे आता फॉल्स बरोबर आपल्याला डिसजंक्शन घ्यायचं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला इथं फॉल्सचं टेबल बनवावं लागेल. इथं मग मी इथं लिहितो इथं फॉल्स. आता पीचं आणि फॉल्स बरोबर आपल्याला डिस्टिंक्शन घ्यायचं आहे. बोथ आर फॉल्स देन फॉल्स, अदरवाईज ट्रू. परत चेक करा, ह्या ज्या एंट्रीज आहेत त्या एंट्रीज कशा आहेत? सेमच आहेत. चेक करू शकतो मी. ह्या एंट्रीज बघा, ह्या एंट्रीज बघा, हे काय आलेत? विच इज इक्वल टू वॉट? पी. विच इज इक्वल टू वॉट? पी. आता आपल्याला पीचं एफ बरोबर म्हणजे फॉल्स बरोबर डिस्जंक्शन घ्यायचं. मग आता एफ म्हणजे काय? सगळे फॉल्स आले. पीचं आणि याचं डिस्जंक्शन घ्यायचं आहे. व्हॉट इज द रूल फॉर डिस्जंक्शन? बोथ आर फॉल्स देन फॉल्स, अदरवाईज ट्रू. सॉरी, आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. आपल्याला आता रिव्हर्स घ्यायला पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा आपण रिपीट म्हणून हे लिहून टाकूया. पी ऑर फॉल्स, बोथ आर फॉल्स देन फॉल्स, अदरवाईज ट्रू.
ओके ना. आता आपल्याला हा रूल बनायचा. पी अँड एफ म्हणजे आपल्याला फॉल्स बरोबर काय घ्यायचं आहे, कंजंक्शन घ्यायचं आहे. तर फॉल्स बरोबर कंजंक्शन घ्यायचं आहे म्हणजेच काय ना, हा कॉलम आणि हा कॉलम चेक करा. ठीक आहे. व्हॉट इज द रूल फॉर कंजंक्शन? बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणजे इथं कुठंच आपल्याला इथं हे दिसत नाही आहे, म्हणजे हे दोन्ही पण काय ना फॉल्स येणार. त्यामुळं पी अँड फॉल्स इज नथिंग बट फॉल्स. आणि हा फायनली हा रिझल्ट म्हणजे अपोजिशन आलं की आपल्याला इथं फॉल्स येतं, हे लक्षात घ्या. आता पी ऑर ट्रू जर घ्यायचं म्हटलं तर लक्षात येईल तुम्हाला पीचं ट्रू बरोबर म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम जर बघितला आपण, बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. Sorry, what is the rule for disjunction? Both are false then false otherwise true. दोन्ही पण ट्रूच आहे. सो दॅट इज इक्विव्हॅलंट टू ट्रू. थोडासा गोंधळ जर नीट लिहिलं नाही तर गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक रिझल्ट प्रूव्ह करा. आणि हे लक्षात ठेवायला सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की कंजंक्शन आणि ट्रू जर एकत्र आलं तर स्टेटमेंट आहे तसं पुढे येतं. डिसजंक्शन आणि फॉल्स एकत्र आलं तर स्टेटमेंट आहे तसं पुढे येतं. कंजंक्शन आणि फॉल्स हे अपोजिशन झाले म्हणायचे, त्यावेळी हे फॉल्स पुढे येणार. हे सुद्धा अपोजिशन झाले म्हणून ट्रू पुढे. सो दीज आर द आयडेंटिटी लॉज. नेक्स्ट इज कॉम्प्लिमेंट लॉ. P and negation P is false. P or negation P is true. P negation P, P and negation P. इथं घेऊया आपण P or negation P. एकच स्टेटमेंट आहे, दोनच केसेस असतील ट्रू फॉल्स, त्याचं निगेशन येणार फॉल्स ट्रू. आता या दोघांचं त्या स्टेटमेंटच्या त्या स्टेटमेंट बरोबर कंजंक्शन घेतलं तर काय येतं बघा, बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणजे काय रिझल्ट आला, फॉल्स रिझल्ट आला. आता पी आणि निगेशन पीचं आपल्याला काय घ्यायचं आहे, डिसजंक्शन घ्यायचं. बोथ आर फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. फॉल्स दोन्ही पण नाही आहे त्यामुळे काय ना ट्रू. So second result is true. So these are the complement laws. Next is absorption laws. P or P and Q is equivalent to P. P and P or Q is equivalent to P. या लॉमध्ये काय आहे नीट चेक करा. इथं डिसजंक्शन आहे, इथं कंजंक्शन आहे, इथं कंजंक्शन आहे, इथं डिसजंक्शन आहे. पण यामध्ये कॉमन थिंग काय आहे की इथं बाहेर P आहे स्टेटमेंट आणि ब्रॅकेटमध्ये सुद्धा P स्टेटमेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं डिसजंक्शन, इथं कंजंक्शन आहे, त्यावेळी काय येणार, पीच येणार. इथं सुद्धा सेमच कंडिशन आहे बघा, इथं स्टेटमेंट पी आहे आणि ब्रॅकेटमध्ये सुद्धा पीच आहे. बाहेर कंजंक्शन, आत डिसजंक्शन आहे, त्यामुळं स्टेटमेंट काय ना पीच येणार. ठीक आहे. आपण हा रिझल्ट ट्रूथ टेबलनं बघूया. आपण इथं पी क्यू, पी अँड क्यू, पी ऑर पी अँड क्यू. What is conjunction? Both are true then true otherwise false. And disjunction of this statement and this statement, both are false then false otherwise true. Now you can see entries in this column and this column are identical, so this is equivalent to what, P. म्हणजे ज्या व्हॅल्यूज याच्या आलेल्या आहेत त्याच व्हॅल्यू पीच्या आहेत. सो दिस इज इक्विव्हॅलंट टू पी.
Now next is P and P or Q. यामध्ये सुरुवातीला P or Q साठी घ्यावं लागेल. What is the rule for disjunction? Both are false, then false, otherwise true. आता P चं ह्याच्या बरोबर, ह्या कॉलम बरोबर आपल्याला काय घ्यायचं आहे, कन्व्हेन्शन घ्यायचं आहे. P and P or Q both are true, then true, otherwise false. First is true, second is also true, both are false. Now you can see again entries in this column and this column are again identical, so this is again equivalent to what? P. And these are the absorption laws. Now next is conditional law. P then Q is equivalent to negation P or Q. We have again two statement here, true, false, true, false, true, true, false, false. P then Q. What is the rule for implication? First is true, second is false, then false, otherwise true. For negation P, and the last one is negation P or Q. What is negation P? False, false, true, true. And disjunction of negation P and Q. What is the rule for disjunction? Both are false, then false, otherwise true. Now you can see entries in the column 3 and 5 are identical, so this result is true. So these are the some important results we have proved by using truth tables. If you like the video, please share, subscribe and share it. Okay, thank you very much.